नालासोपारा पूर्वच्या अचोळे तलावात पडून एका दृष्टिहीन वृद्धाचा मृत्यू झाला आहे। भरत कुमार मिस्त्री असे ह्या वृद्धांचे नाव आहे। मंगळवारी सकाळच्या 11च्या सुमारास ही घटना घडली। तलावाचा सुरक्षा जाळी तुटल्याची स्थिती असल्याने ही दुर्घटना घडली। नालासोपारा पूर्व भागात अचोळे गाव परिसरात भरत कुमार हे आपल्या मुलीकडे राहायला आले होते। दृष्टीहीन असल्याने तरीही ते काठीच्या आधाराने नियमितप्रमाणे फेरफटका मारण्यासाठी अचोळा तलाव परिसरात जात होते। मंगळवारी सकाळच्या सुमारास नेहमीप्रमाणे फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर निघाले होते। यावेळी ते काही काळासाठी तलावात परिसरात जाऊन बसले। मात्र त्यानंतर तिथून निघताना अचोळे तलावाची सुरक्षा जाळी तुटल्याने ते थेट पाण्यात पडले। या घटनेची माहिती आजूबाजूच्या नागरिकांनी मिळताच यांनी पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून संविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। या प्रकरणी अचोळे पोलीस ठाण्यात मृताची नोंद केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। मात्र या घटनेनंतर लोकांना प्रश्न पडले का पालिका अशा प्रकारचे हलगर्जीपणा कसे करू शकतात? एखाद्याचा मृत्यू जाईपर्यंत पालिका वाट पाहत होती का, असे लोकांना प्रश्न पडले आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज जंक्शन टीव्ही, नालासोपारा।